नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने नागरिक चिंतेत होते। मात्र जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार पुनरागमन केले। 30 जूनच्या रात्रीपासून पालघर जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या आवाजांसह हजेरी लावली। या अवकाळी परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। याच मुसळधार पावसाचा फटका दुकटण येथील काकरीपाडा येथील रहिवासी नारायण केशव काकर याच्या कुटुंबाला बसला। 30 जूनच्या रात्री सुमारे 9च्या सुमारास त्यांचे कौलारू घर अचानक कोसळले। घराचा एक मोठा भाग आणि एक भिंत पूर्णपणे ढासळल्याने मोठे नुकसान झाले। घर कोसळल्यामुळे घरामध्ये साठवून ठेवलेले अन्नधान्य, घरगुती साहित्य व इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली। सुदैवाने घर कोसळले त्यावेळी कुटुंबातील सदस्य सुरक्षित बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र भर पावसात घर उद्ध्वस्त झाल्याने काकर कुटुंबियावर उघड्यावर राहण्याची वेळ आली असून त्यांच्या समोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबियांना मदत केली। प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत, सुरक्षित निवारा आणि आवश्यक जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांसह काकर कुटुंबियांनी केली आहे। पावसाचा जोर वाढत असताना प्रत्येक जीव मौल्यवान आहे। जीर्ण घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना वेळेत सुरक्षित निवारा आणि तातडीची शासकीय मदत मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून अशा संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी समाजानेही पुढे येण्याची गरज आहे। सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली, मात्र एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। अशा नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळाली तरच आपत्ती व्यवस्थापनाचा खरा अर्थ साकार होईल। रात्री बराच पाणी पडलं, आमच्या घरात कोसळून पडला ना। आजोबा कितीच्या टाइमात झाला या? 9 वाजता। 9 वाजता का? ना घरात कोणी होती का नाही? मग घरात ना ना त्या भाताचं पण नुकसान झालं असेल ना पुरं? लक्षण झाला। हा, ते भात बीत ते सगळं आख्या हे नशीब कोणाच्या डोक्यावर वीट बीट नाही पडली ना? नाही। हा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।